मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी प्रोफेसर मंगेश खैरे M3 मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, ऑटोमेशन रोबोटिक्स आणि रोबोटिक्स ऑटोमेशन या डिपार्टमेंटसाठी हार्डली एका दिवसामध्ये ऍटलीस्ट 18 ते 20 मार्क कसे काढायचे ते आयडिया देतोय. बघा, तुम्हाला आउट ऑफ मार्क पाडायचे असतील तर ऑब्विसली मी आपल्या पर्पल ॲपवर पूर्ण M3 शिकवलं, त्यात फ्री IMP क्वेश्चन दिले, ते सगळे करा, तुमचे आउट ऑफ मार्क पडून जातील. पण ज्या मुलांना जस्ट पास व्हायचे 18-20 मार्क पाडायचे त्यांनी काय करायचं, तर बघा आपला क्वेश्चन नंबर 1-2 आहे LD, सगळ्यात मोठा चॅप्टर. तो एवढा जनरली असा पॅटर्न त्याच्यात असतो, एवढं काही करायचं नाही, जेवढं सांगतो तेवढंच लक्षात घ्या. एका दिवसात म्हणजे हार्डली आपण असं 8 ते 10 तास आपल्याला 18 ते 20 मार्क पाडायचे. सो व्हेरिएशन पॅरामीटर हा एक फिक्स पॉइंट करायचा आहे. जे 6-7 उदाहरणं आहे सेम आहे, 1-2 केल्या की बाकी आपोआप समजून जातात. हे 5 मार्क फिक्स होता. शॉर्टकट मेथड, जनरल मेथड स्किप करून टाका. कॉची लेजेंडरी हे केल्यानंतरच हे जमतं, त्यामुळे ते आपोआप स्किप होऊन जाईल. सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन स्किप करा, फक्त ग्रुपिंग कॉम्बिनेशन हा एक पॉइंट करा. किती पॉइंट झाले? 1, 2, 3. या दोघांचा एक प्रश्न 5 मार्कला येतो, हा 5 मार्कला येतो. किती झाले? 5 आणि 5 10 मार्क आउट ऑफ 15. दोन्ही करायला याला 2 तास, याला 2 तास, 4 तासाचं काम झालं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3-4. फुरियर ट्रान्सफॉर्म. फुरियर पण मोठा आहे. फुरियर मध्ये एकच पॉइंट सांगतो, फक्त फुरियर इनव्हर्स ट्रान्सफॉर्म, FIT, फुरियर इनव्हर्स ट्रान्सफॉर्म. त्याच्यामध्ये 2 प्रकार, एक साइन इनव्हर्स, कोसाइन इनव्हर्स. त्याच्यात खूप गणित आहे. कुठले करा? फक्त e⁻² वाले एक्झाम्पल करा. e⁻²x, e⁻x अशा टाईपचे एक्झाम्पल आहे बघा. नंतर हे असं कर्ली ब्रॅकेट दिला असतो, नंबर दिला असतो 1, 2, 3, काही पण नंबर असतं. मी एक जस्ट उदाहरण दिलं, या टाईपचे गणित आणि या टाईपचे गणित, 1 लॅम्बडा, 1 मायनस लॅम्बडा, 2 मायनस लॅम्बडा, या टाईपचे 3 टाईपचे गणित करायला हार्डली 2 तास लागतात. एकदम सोपं, मी सांगितलंय, फिक्स 5 मार्कला येतं. 10 आणि 5 15 मार्क. आणि पार्शियल फ्रॅक्शन एक करून घ्या, लॅपलास ट्रान्सफॉर्म मधला. लॅपलास पूर्ण सोडून द्या, एकच पॉइंट करा, पार्शियल फ्रॅक्शन. ओके, सो झाले किती झाले? 15 आणि 5 20, हे 10 मार्क. बघा 2, 2, 2, 2, 8 तासामध्ये 20 मार्क पडताय. शुअरली 20 मार्क पडता. कॉम्प्युटर मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, ऑटोमेशन, रोबोटिक्स ऑटोमेशन या पद्धतीने अभ्यास करा. हे करता करता प्लस IMP क्वेश्चन जे मी पर्पल ॲपवर दिले आहे विथ सोल्युशन आहे, ते सगळे IMP क्वेश्चन करून टाका. याच टाइप्स वरचे ते IMP क्वेश्चन केले की 100% तुमचा M3 क्लिअरच होतो. तुम्हाला वाटतंय इनसेम मध्ये तर आम्ही पास व्हायचंच आहे, पण एंडसेम सुद्धा स्कोर करायचे. सगळे टॉपिक तुम्हाला माझ्याकडून मराठीत M3 शिकायचं असेल तर तुम्ही नक्की पर्पल ॲप डाउनलोड करा, ज्यावर मी मराठीमध्ये सगळे व्हिडिओ शिकवलेले आहेत. एकदम सोप्या पद्धतीने M3 शिकवलाय. सो ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, फ्री लेक्चर बघा, आवडले तर नक्की तुम्ही टॉप करा. कारण IMP साठी तुम्हाला ऍप डाउनलोड करायला IMP तर फ्रीच आहे. सो बघा आणि घाबरू नका, M3 आम्ही स्कोरच करून तुम्हाला देऊ, आउट ऑफ मार्क घेऊन देऊ. ओके, सो मी सांगितलं स्ट्रॅटेजी फॉलो करा, M3 गॅरंटेड स्कोरिंग होईल.